आता पाहूया राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर, नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले पाण्यात। गोंदियाच्या 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड। सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर। अनेक भागात मुसळधार। पावसामुळे अंबा, सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ। महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। वसई विरारसह पालघर जिल्ह्यात दिवसभर अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा। पालघरमधील तांसा नदीला काही प्रमाणात पूर, सर्व शाळांना सुट्टी जाहीर। बुलढाण्यात रात्रीपासून पावसाचा जोर, शेतात साचलं पाणी, पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। बीडचा आष्टी, माजलगाव, गेवराई, परळी, केज, अंबाजोगाईसह अनेक भागात 2 दिवसांपासून संततधार। शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा। तर बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। सखल भागात साचलं पाणी, गटारं, नाले ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आलं। पाण्यातून वाहन काढताना वाहनधारकांची होते कसरत। अमरावती जिल्ह्यात 48 तासापासून मुसळधार पाऊस, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। चांदूर बाजार तालुक्यात कपाशी आणि सोयाबीन गेलं पाण्याखाली। चांदूर बाजार, अचलपूर आणि भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान।